नक्कीच अगदी पहिल्या सामनावीराचा पुरस्कार जातोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अनुभव आहे पण तो अनुभव मात्र पणाला लावतायत. तिसऱ्या सामन्याला मात्र सुरुवात होते. हॅलो हॅलो. खामगाव संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल होतोय. RCC खामगाव हा संघ क्षेत्ररक्षणासाठी हॅलो दाखल हॅलो. होतोय आणि अगदी फलंदाजी आमंत्रित केलं जाते. वांजळे हनुमानवाडी या संघाची सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. एक दोन्ही बाजूला तुल्यबल संघ. एका बाजूला पाहिलं तर अगदी म्हसळा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्रीवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे. दोन्ही एक तुल्यबल संघ पाहिले जातात. एक मापक असे संघ आहेत. एक त्यांच्या प्रत्येक खेळाडूंची ओळख निर्माण वेगळ्या पद्धतीने आहे. रोशन माडिक या साहेबांनी देखील आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचं मात्र याच्यात सन्मान करतील. मी मान्यवरांना विनंती करू, सुशांत घोले साहेबांना विनंती करतो की रोशन माडिक यांचं मात्र आपण याच्यात सन्मान करायचा आहे. लाख मोलाचं सहकार्य केलंय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. अगदी खुजारे गावचे सुपुत्र आणि वसई विरार नालासोपारा नायगाव या गवळी समाज संघटनेचे सचिव आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र रोशन माडिक साहेबांचा यशस्वी सन्मान केले जाते. आजचा दिवस मात्र गावासाठी असेल आणि जोरदार टाळ्या देखील होत आहेत. धन्यवाद रोशन माडिक साहेब, आपण लाख मोलाचं सहकार्य केलात आणि सामनावीराचा पुरस्कार देखील आपल्या माध्यमातून गेलाय. तरी जाऊया सामन्यांकडे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल. RCC खामगाव या संघाला विनंती करतो, क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो. थोडंसं शैलेश थोडंसं सहकार्य करायचं आहे. पहिला षटक मध्ये अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. गेल्या गवळी प्रीमियर लीग मध्ये असेल, ट्रस्टी चषक असेल, सचिन गायकर यांचा तिथे देखील वांजे हनुमानवाडी हा संघ देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला गेला. आणि जिथे गवळी प्रीमियर लीग झाली तिथे संघ मालक देखील हा संघ होता. तो संघ देखील तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सामनावीराचा पुरस्कार दोन्ही अगदी बॅक टू बॅक ठरणारा फलंदाज आहे. तो एक नॉन स्ट्राईकला जातोय, तो म्हणजे रोहन वाजे आणि त्याचाच अगदी छोटा भाऊ आहे तो रोशन वाजे, स्ट्राईक एंडला येतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज सूरज गायकर, ज्याने मात्र गवळी प्रीमियर लीग गाजवली. फलंदाजी अचूक पाहायला मिळाली. 4 विकेट आणि 78 धाव संख्या त्याची पाहायला मिळाली. मापक असं फलंदाज आहे. हार्ड हिटर मात्र फलंदाज आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला गोलंदाजी पाहायला मिळते. त्याला मात्र सामना करेल तो रोशन वाजे. पहिला चेंडू पॉवर प्लेचा षटक, मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव मिळते. एक धाव मिळते. मुकेश खताते साहेबांना विनंती आहे, ते असं नसतं व्हायचं आहे. अगदी पहिला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर सूरज. पहिला चेंडू, दुसरा चेंडू देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली शैलेश गायकर, मात्र शैलेश चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एक धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो वांद्रे हनुमानवाडी या संघाचं. दोन्ही धावसंख्या होते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी रोशनच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते. एका धावे बरोबर प्रत्येक चेंडूवरती मात्र एक एक धाव खर्ची केली जाते आणि एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. चांगली एकेरी दुहेरी असं अगदीपर्यंत सामना पाहायला मिळत नाही. प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. 3 चेंडू हाताळले गेलेले आहेत आणि 3 धावा मात्र खर्ची होत आहेत. आज पाहिला तर या मैदानामध्ये दवबिंदूचा कुठेतरी सावट आहे आणि गोलंदाजांना मात्र त्याची साथ मिळते. सूरज गोलंदाजी मार्कवर सज्ज. तब्बल गवळी प्रीमियर लीग मध्ये त्याने
तोरणा बाजीगर या संघाकडून फलंदाजी करत असता 78 धाव संख्या उभारली. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. प्रावपर्यंत षटक आहे. क्षेत्ररक्षण मात्र 30 च्या आतमध्ये आहे आणि सीमारेषेकडे चेंडू जाते. वन बाउंस चौकार डीजे. मंगेश खताते कुठे असतील त्याने आमच्या स्टेजला भेट द्या. खामगाव मंगेश खताते. मसागवलवाडी या संघाचे मात्र मंगेश खताते साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतायत ते. सुवर्ण संधी आहे ही मात्र झेल धरणीला दार करणार आहे. महत्वपूर्ण विकेट डगआउटच्या दिशेने बॅक टू पॅव्हेलियन रोहन वाजे, ज्याला बॅक टू बॅक सामनावीराचा मालिकावीरचा पुरस्कार भेटणारा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर अचूक गोलंदाजी मात्र पाहायला मिळते ते सूरज या गोलंदाजाकडून. 14 चेंडूवरती मात्र 5व्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी मार्कवास टीवाची जोडी आहे. तिसरा भाऊ देखील मैदानामध्ये दाखल होते. अगदी मंगेश खताते साहेबांचा याच्याशी सन्मान केले जाते. श्रीधर धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद खताते साहेब, आपण लाख मोलाचं सहकार्य केलात आणि या स्पर्धेला आपण सहभागी झालात, उपस्थिती दाखवली. साहेबांचं याच्याशी सन्मान केले जाते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक मान्यवर देखील या स्पर्धेला येणारच आहेत. स्पर्धा मात्र घर बसल्या पाहतायत. पुनश्च त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सूरज मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक गेम चेंजर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खामगाव या संघाला बिनावर करणारा खेळ हा गोलंदाज आहे. छोटा भाऊ मात्र कमबॅक केला. सुवर्ण संधी आहे. पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वांद्रे हनुमानवाडी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 7. एक बाद धाव संख्या होते ती 7. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल एक युवा स्टार गोलंदाज सुजल आणि त्याला मात्र सामना करतील ते रोशन वाजे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो आपलाच छोटा भाऊ म्हणजेच अगदी रोहित वाजे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक मान्यवर स्पर्धा पाहत आहेत की हा सामना एक मोठा सामना पाहायला मिळतोय. कारण एका बाजूला म्हसा तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर श्रीवर्धन तालुक्याला बिलॉंग करणारा हा संघ आहे तो म्हणजे वांद्रे हनुमानवाडी. राजेंद्र दिवेकर कुठे असतील त्याने आमच्या सभा मंडपाला भेट द्या. मसरा श्रीवर्धन असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार साहेब राजेंद्र दिवेकर साहेब कुठे असतील त्याने मात्र मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. जाऊया मैदानाकडे. रोशनकडे देखील अनुभव हे चांगला फलंदाज आहे. आता मात्र आपल्या संघाला बिलॉंग करतात. चांगली फलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करते, वर्चस्व करते गोलंदाजी तो सुजल. अगदी पहिला चेंडू निर्धाव. अगदी रोशनने देखील चांगली फलंदाजी केली होती गवळी प्रीमियर लीग मध्ये आणि त्याची देखील वैयक्तिक चांगली धाव संख्या होती ती 54 ही धाव संख्या होती. संघाला मात्र सेमीफायनल पर्यंत घेऊन येणारा हा खेळाडू आहे. अचूक फलंदाजी मात्र आपल्या संघाला जर पुढील सामन्यामध्ये ठेवायचं असेल तर माफक अशी फलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी चांगली खोदून काढली पण क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो वांद्रे हनुमानवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन रोशन वाजे कमबॅक केले या गोलंदाजाने ते म्हणजे सुजल. शैलेश मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे आणि त्याच्याकडून सेमीफायनल मध्ये झालेली चुकी या अक्कीला मात्र माहिती आहे पण तो मात्र संघाकडून कुठली चुकी मात्र करत नाही. या चांगली झेल पाहायला मिळते. कधी कधी चुका होतात पण त्या चुका कधी संघाला महागात पडतात पण मात्र अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 2 विकेट गमावल्याच्या नंतर मात्र धाव संख्या होते रे वांद्रे हनुमानवाडी या संघाची 7 आणि गोलंदाजाला मात्र चांगली 7 पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती मोठा विकेट घेण्यामध्ये यशस्वी. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय तो सूरज खेडेकर. ऑफ साईडला टाकण्याचा चेंडू अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होती ती 8. सूरज खेडेकर यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. सलामीवीर जोडी मैदानाच्या मात्र डगआउटच्या दिशेने आहे. आपल्या खांद्यावरती मोठी महत्वपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्वतः क्षेत्ररक्षणासाठी सज्ज सूरज. 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि यशस्वी देखील होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अगदी रोहित आणि सूरजच्या या फलंदाजातून आणि 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती
10. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती सुजलच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे, युवा स्टार गोलंदाज आहे. बुमराची जणू स्टाईलची आठवण करून देतोय आणि निर्धाव चेंडू जे सांगता करतोय. अचूक टप्पा आणि निर्धाव चेंडू जे सांगता. किपरच्या चेंडू हातामध्ये विसावला जातोय. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेले आहेत ते 4 आणि धाव संख्या मात्र तिथे स्थिरावली जाते ते 10 या आकड्यावर. आणि याचबरोबर दुसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुजलच्या माध्यमातून. बुमराची जणू स्टाईल आठवण करून दिली. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातोय पण नाही, मात्र थांबवलं जातंय ते सूरजला. रोहितने थांबवलं गेलं. कॉल चांगलं पाहायला मिळालं आणि एकच धावेवरती समाधान मानताच 5 चेंडू हाताळले गेलेले. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 12. 11 ही धाव संख्या होते. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडू अगदी निर्णायक पाहायला मिळत आहेत आणि 11 ही धाव संख्या. महत्वपूर्ण सलामी जोडी मात्र मैदानाच्या डगआउटच्या दिशेने आहेत, ते म्हणजे रोशन आणि रोहन. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सूरज. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचं कॉल दिले जातात. अगदी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. हा विकेट मात्र सुवर्ण संधी होती आणि ती सुवर्ण संधी मात्र आपण गमावतोय आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर झालं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद वाजय हनुमानवाडी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 13. 2 लॉस वांद्रे हनुमानवाडी. आता मात्र तिसऱ्या षटक साठी कोणाला आमंत्रित केलं जातंय. खामगाव या संघासमोर देखील युवा स्टार गोलंदाज आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज केलं जातंय संकेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो संकेत गायकर. अनुभव कमी आहे पण आत्मविश्वासाने मात्र त्याला आणलं गेलंय आणि अनुभवी फलंदाज त्याच्या समोर आहे तो सूरज खेडेकर. स्ट्राईक एंडला फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. तब्बल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्या संघाची मात्र धाव संख्या आहे ती 13 आणि शेवटचे 6 चेंडू म्हणजे अगदी एक शेवटचा षटक बाकी आहे या इनिंगचा. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मात्र एक एक्स्ट्रा मिळते. त्याच्या जोरावर धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 14. 2 बाद. भैरवी षटक प्रगतीपथावर आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. 14 या आकड्यावर धाव संख्या होते. 2 बाद वांद्रे हनुमानवाडी या संघाची. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात यशस्वी देखील होत आहेत. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे आणि 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड पुढे सरसावतात. धाव संख्येमध्ये स्कोर बोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या होते ती 16. 1 चेंडू निर्णायक या शेवटील षटकातील. 5 चेंडूंचा मात्र सामना बाकी आहे. स्ट्राईक एंडला सूरज खेडेकर. 1-2 फटके मोठे प्रहार करावे लागतील आणि तो आत्मविश्वास आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. हा दडपण मात्र गोलंदाजावरती येतोय. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होती ती 17. नक्कीच अगदी अचूक गोलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते काय पण पाहूया कोण. पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जाते आणि मोठा हादरा बसतो जातोय. आपल्याकडे कुठेतरी सूरजला थांबायचं होतं कारण रोहितला स्ट्राईक एंडला आणायचं होतं पण रोहितचा मात्र मोठा हादरा बसतोय. रोहितला मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल आणि वांद्रे हनुमानवाडी या संघाला तिसरा हादरा बसतोय. तिने भाऊ देखील डगआउटच्या दिशेने. थोडस निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते या सामन्यामध्ये. वर्चस्व मात्र गोलंदाजीतून करतोय तो सुजल. अगदी या शेवटच्या षटकातील चेंडू होत आहेत निर्णायक 2 आणि 4 चेंडूंचे मात्र सामना बाकी आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो रुपेश वाजे मैदानामध्ये दाखल होय. परिपूर्ण जर या स्पर्धेमध्ये संघामध्ये जर पाहिलं तर वांद्रे हनुमानवाडी या संघाकडे तो वाजे परिवार मात्र दाखल आहे. 1 वाजे गेला, दुसरा वाजे, तिन्ही भाऊ आले, त्याच्यानंतर मात्र खेडेकर आला, त्याच्यानंतर आता देखील रुपेश वाजे मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी गोलंदाजावरती दडपण आणि अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती मात्र 18. 2 चेंडू मात्र फेकले गेले. आतापर्यंत मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 5 चेंडू हाताळले गेले. त्याच्यामध्ये निर्णायक चेंडू जर पाहिले तर अगदी 2 पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी अचूक करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी कमबॅक केली या गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते. याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल तरच मात्र आपण वर्चस्व करू शकतो. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जात आहे तो 18 या आकड्यावर. अगदी मसळा शिवजन असोसिएशनच्या सर्व कमिटी मेंबर अध्यक्ष असतील सचिव असतील यांना विनंती करतो. अगदी एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते. थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते ते वांजे हनुमानवाडी या संघाची आणि दुसऱ्या धावेचा कॉल घेण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र एक अवांतर धाव मिळाली वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर पण मात्र पुढे सरसावला. धाव संख्या मात्र होती ती धाव संख्या मात्र होती ती 19. अगदी कुठला खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय तरी मात्र मैदानाच्या बाहेर जावा लागेल तो रुपेश वाजे यांना आणि नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल मिहिर वाजे. याच्यानंतर होणारा सामना असेल तो नेवरुळ आणि घुमेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र नाणेफेकीसाठी मेन स्टेज कडे यायचं आहे. मीर वाजे नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो सुजल चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो संकेत टप्प्याची गोलंदाजी करतो. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न देखील यशस्वी देखील एक धाव मिळते. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर होते आणि क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी होते. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करताय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावा देखील परिपूर्ण आणि या 3 धावेबरोबर स्कोर पण मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती वांद्रे हनुमानवाडी या संघाची 22-22. असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अजिंक्य कासार साहेबांना विनंती करतो तसेच पॅडीबाई असतील यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. असोसिएशनचे कमिटी मेंबर्स यांना विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येते की आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं आणि स्थानापन्न व्हावं असं मी आपणास विनंती करतो. अजिंक्य कासार असतील पॅडी असतील खोलवर टप्प्याची गोलंदाजी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात थोडीशी क्षेत्ररक्षण चुकी होते आणि एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर केलं यशस्वी देखील आणि 2 धावेवरती तिसऱ्या धावेचं देखील कॉल दिलं जात आहे. 3 धावा देखील परिपूर्ण होताच अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ती मिहिर वाजे यांना आणि 2 धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 24. पहिल्या षटकामध्ये निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळाली. वर्चस्व दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पण याच्यामध्ये अगदी शेवटच्या षटकातील क्षेत्ररक्षकांकडून चुकी होते आणि त्याचा फायदा मात्र होतोय हनुमानवाडी या वांद्रे हनुमानवाडी या संघाला आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावून ठेवलाय तो 24 या आकड्यावर 5 बाद. अगदी एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. तसेच एक समाजसेवक आणि घुमेश्वर गावला या संघाला बिलॉन करणारे फलंदाज सचिन गायकर यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचे. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एकेरी धावे बरोबर वाढती धाव संख्या होते ती 25 लॉस टू वांद्रे हनुमानवाडी हा संघ. सचिन गायकर यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. GK11 या संघाचे कर्णधार सुजित ठाकर यांना विनंती करतो अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपण सचिन गायकर साहेबांचं याच्यावरती सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तरी पुढील होणारा सामना आहे नेवरुळ आणि घुमेश्वर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. घुमेश्वर आणि नेवरुळ या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद गायकर साहेब आपण बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेमध्ये देखील दाखल झालात आणि आमच्या शब्दांना मान देऊन आपण आपले यशस्वी सन्मान देखील झालाय. तरी आपल्या संघाचे कर्णधार आणि नेहरू या संघाचे कर्णधार अजिंक्य कासार साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. स्वतः कर्णधार देखील आहेत आणि नेहरू या संघाचे आणि असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत ते अजिंक्य कासार. यांच्या दोन्ही संघांमध्ये मात्र सुशील तांबडे साहेबांना विनंती करतो नाणेफेक झाल्याच्या नंतर आपण अजिंक्य कासार साहेबांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होऊ द्या. अगदी राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करायची आहे. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे राजेंद्र दिवेकर साहेबांचं. नाणेफेकीचा कॉल जातोय
गुमेश्वर या संघाच्या बाजूने आणि गुमेश्वर या संघाचं कॉल असेल. ओके ठीक आहे. तरी अजिंक्य कासा साहेबांचे याच्यावरती सन्मान करावं मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मायेची शाल आणि फुलगुच्छ देऊन धन्यवाद असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा होत आहेत. अध्यक्ष साहेबांचा याच्यावरती सन्मान केला जात आहे. वादळे संघ हा देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. तरी सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो खामगाव या संघाला. अगदी गुमेश्वर या संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि नेहरू या संघाला मात्र फलंदाजी आमंत्रित केलंय. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो खामगाव या संघाला आरसीसी खामगाव ही सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. तब्बल 18 चेंडू तब्बल आपल्याला बनवायचे आहेत. ते कंपल्सरी बनवायचे आहेत. त्या 26 ही धावसंख्या. तसेच मसाला संवर्धन असोसिएशनचे अध्यक्ष आपले खजिनदार राजेंद्र दिवेकर साहेबांचे याच्यावरती सन्मान करतील. सुभाष माडिक साहेबांना विनंती करतो की आपण राजेंद्र दिवेकर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते याच्यावरती सन्मान करावा. मसाला संवर्धन असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि 10 लाख मालूचं सहकार्य देखील आपण या स्पर्धेला केलाय. ते म्हणजे युट्यूब लाईव्हचा खर्च असेल तसेच अगदी मालिकावीर चषक असेल या साहेबांच्या माध्यमातून दिले गेले. त्यांचं देखील GK11 या संघाचे खुदारे या संघाच्या वतीने गावाच्या वतीने आपलं देखील राजेंद्र दिवेकर साहेब आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केलंय. तब्बल बनवायचे आहेत 18 चेंडू 26 धाव संख्याही बनवायची आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आमंत्रित आहे तो सूरज आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सुबोध. स्ट्राईक एंडला आहे तो सूरज गायकर. एक हार्ड हिटर फलंदाज. पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो रोहित वाजे. अगुटप्प्याची गोलंदाजी फुल टॉस घेतला चेंडू बॅटवर लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. एक धाव मिळते. स्ट्राईक थोडीशी रोटेट होते आणि मात्र स्ट्राईक एंडला ठेवतोय तो सुबोध. 18 चेंडू तब्बलात आवश्यकता असेल ती 25 या धावसंख्येची. एक धाव कमी होते. एक चेंडू कमी होते. काय समीकरण अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. रोहित यांना अनुभव आहे. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय तो आरसीसी खामगाव या संघाला. बॅक टू पॅव्हलियन मोठा हादरा मानावा लागेल. फलंदाज सुबोध. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल मितेश गायकर. सेकंड साठी फलंदाजी आमंत्रित केलं जात आहे. पण गोलंदाजीतून मात्र वर्चस्व पाहायला मिळतंय तो रोहित वाजे यांच्या. अनुभव आहे वेरिगेशन आहे या गोलंदाजाकडे. चांगली स्लोअरची गोलंदाजी आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण साधं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक क्षेत्ररक्षण केलं ते सौरभ खेडेकरीच्या माध्यमातून. आणि मात्र छोटा बिरवाटकर अगदी लेग साईडला क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे आणि एक धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती आता कंपल्सरी आवश्यकता असेल ते 15 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग आपल्याला करायचं आहे. पण स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये दाखल आहे ना तो एक हाती मात्र सामना घेऊन जाऊ शकतो. पण गोलंदाजाला मात्र वर्चस्व गोलंदाजी करावी लागेल. मोठा प्रहार स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतोय. 2 धावा परिपूर्ण होता जातोय चेंडू सीमारेषे पार येतोय. खणखणीत चौकार. सूरजच्या बॅट मधून अगदी चौकार पाहायला मिळाला आणि याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या मात्र होती ती 6. आता मात्र समीकरण थोडंसं सोपं आलंय. 14 चेंडू आणि 20 धावांचे लक्ष आपल्या समोर आहे. सूरज गायकरला माहिती आहे आता मात्र 1 विकेट गमावल्याच्या नंतर आपल्याला मैदानामध्ये थांबायचं आहे. ज्याने मात्र गवळी प्रीमियर लीग गाजवली तो सूरज. अगदी हार्ड हिटर फलंदाज आहे.
तब्बल 78 ही धाव संख्या, 4 विकेट त्याच्या नावावर आहेत. गोलंदाजीतून देखील रोहितला अचूक गोलंदाजी करावी लागेल. आत्मविश्वास आहे आपल्याकडे. मोठा प्रहार काढण्याचा अगदी थोडस स्टेप प्रयत्न करत होते, पण मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. याचबरोबर स्कोरबोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होते ती 7. प्रसाद साबळे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. मसाज सिंवर्धन असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. पॅडीबाई यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं, अशी मी आपणास विनंती करतो. सतीश साबळे यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठाकडे यावं. हो 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 हो, गोलंदाजी पाहायला चांगलीच मिळते. त्रिपळा उद्ध्वस्त केलंय. बॅक टू पॅव्हेलियन. मितेश गायकर, मोठा हादरा दुसरा बसतोय तो आरसीसी खामगाव या संघाला. सतीश साबळे. सतीश साबळे साहेबांचं देखील याच्यात सन्मान केलं जात आहे. आता देखील मला वाटतं ज्याला मालिकावीरचा पुरस्कार भेटला होता तो गोलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल असेल. बॅक टू बॅक मालिकावीरचा किताब ज्याने पटकावलं ते रोहन वाजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला मात्र सामना करतील. एका बाजूला पाहिलं तर आजचा सामना या षटकामध्ये पाहायला मिळेल सूरज गायकर आणि रोहन वाजे यांच्यामध्ये. कारण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत रोहन आणि फलंदाजी आमंत्रित हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जाणारा सूरज गायकर. तब्बल त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहायला मिळते ती 5 आणि संघाची मात्र धावसंख्या पाहायला मिळते ती 7. एक षटक समाप्त होताच 2 विकेट देखील आपण गमावले गेलेले आहेत आणि धावसंख्या मात्र होती ती 7. तब्बल आता आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 19 धावांचं लक्ष आपल्या समोर आहे. सूरजकडे ती काबिलियत आहे. अचूक गोलंदाजी देखील करू शकतो तो रोहन वाजे. अनुभव आहे. स्लोअरची गोलंदाजी त्यांची नेहमी असते, पण आता मात्र किती घातक ठरते आपली गोलंदाजी. हो, थोडस टर्निंग केलं गेलं आणि पंचांकडे मात्र आकाशाकडे बोट जातात. खेळाडू वृत्ती दाखवली ती या खेळाडूने, ती म्हणजे सूरज गायकरने. अगदी बॅटची एज घेतात मोठा हादरा बसला गेला तो आरसीसी खामगाव या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन सूरज. नवीन फलंदाज जर पाहिलात तर आता मात्र मैदानामध्ये दाखल असेल. क्षेत्ररक्षकामध्ये चांगली भूमिका निभावली शैलेश गायकर यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. 11 चेंडू आणि 19 धावांचा लक्ष आपल्याकडे समीकरण येतोय. गोलंदाजीतून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजीतून मात्र अनेकांना त्याने निराशाजनक परिस्थिती करून ठेवली ती रोहन वाजे. गोलंदाजीतून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शैलेश यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. शैलेश गायकर यांच्या पाहूया फुल टॉस मिळाले. खोलवर टप्प्याची गोलंदाजी चांगली खोदून काढले. 1 धाव मिळते. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 9. आता समीकरण थोडंसं सोपं 10 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष आपल्या समोर आहे. कंपल्सरी आपल्याला बनवायचे आहेत. 17 ही धाव संख्या. 10 चेंडू बाकी आहेत. या चेंडूवरती अगदी याच षटकामध्ये आपल्याला प्रहार करावे लागतील. ते म्हणजेच अगदी शैलेश गायकर यांना अनुभव आहे, पण तो अनुभव मात्र मैदानामध्ये पणाला लावावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. लेग साईडला चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाकडे जातोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचं कॉल देतात मात्र माघारी परतवले शैलेशने आणि एकाच धावेवरती समाधान मानता स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 10. आता मात्र समीकरण थोडस सोपं होते. 9 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष आपल्या समोर आहे. स्ट्राईक एंड आलेला फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे तो शिवम. एकही चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला उभा होता. आता स्वतः स्ट्राईक एंडला येतोय. शिवम मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आहे. आपल्याला मात्र फायदा होऊ शकतो. लेफ्टी लाईटीचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय शैलेश आणि शिवमच्या माध्यमातून. गोलंदाजीतून मात्र रोहन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता तब्बल 2-3 चेंडू हाताळले गेले. महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्या. तिसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केले. 1 धाव खर्ची पाहायला मिळाली आणि आता समीकरण आणून ठेवलंय ते 9 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष आपल्या समोर आहे. पण या लेफ्ट हँड बॅट्समनला मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. महत्वपूर्ण खेळ करावी लागेल, तरच मात्र आरसीसी खामगाव संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. कारण दोन्ही संघ तुल्यबल संघ अगदी आहेत या असोसिएशन मध्ये.
धावसंख्या मात्र होते ती 10 आणि कंपल्सरी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. रनिंग बिटवीन द विकेट. शिवम आणि शैलेशच्या माध्यमातून पाहायला मात्र तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. एक एक चुकी आपल्याला महागात पडू शकते आणि ही चुकी कदाचित गोलंदाज करतोय त्याला मात्र माहित आहे. एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न पण मात्र असफल ठरले जात आहेत आणि 3 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 13. आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक चेंडू मात्र फेकावे लागतील. आपल्याकडे तिसऱ्या षटकासाठी देखील चांगला गोलंदाज आहे. कदाचित आज संघामध्ये पाहायला मिळतो विनीत सारखा गोलंदाज आहे. आज मात्र त्याच्या अनुपस्थितीत आहे आणि त्याच्यानंतरच म्हणूनच रोहनने आपल्या खांद्यावरती सेकंड ओव्हरसाठी जबाबदारी घेतली आणि स्वतः आत्मविश्वासाने गोलंदाजी करताय. पण शैलेश देखील अनुभवी फलंदाज आहे. अनुभव मात्र पणाला लावा लागेल. आपले तिन्ही फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने आहेत आणि त्याच्यानंतर आलेले आपल्या खांद्यावरती जबाबदारी. आत्मविश्वासाने मात्र फलंदाजी करावी लागेल. संघर्ष आहे पण संघर्षाला मात्र टफ फाईट करावी लागेल. निर्धाव चेंडूची सांगता करते. स्लोअरची गोलंदाजी अगदी थोडस ऑफसाईडला टर्न केला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू हाताळले गेलेले. तब्बल धाव संख्या जर पाहिली तर अगदी 5 चेंडूवरती 6 खर्ची केली जाते आणि धाव संख्येमध्ये आता बदल होतोय. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शैलेश यांच्याकडे अनुभव आहे. मोठा फटका लेग साइड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. 1 धाव मिळते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. 2 धावा देखील परिपूर्ण. तिसऱ्या धावेचं कॉल दिलं जातोय. 3 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. मैदान अगदी मोठं आहे आणि त्याचा मात्र क्षेत्ररक्षकाला फायदा होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी आरसीसी खामगाव या संघाची मात्र धाव संख्या होती ती 16. आता मात्र समीकरण आले 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र गोलंदाजी तिसरं षटक हाताळण्यासाठी आपल्या भावावरती देखील करण्याचा विश्वास दाखवतोय तो म्हणजे रोशन वाजे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे पण मात्र फलंदाजी करावी लागेल. म्हटलं जातं ना मंजिले उन्हों को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. आपल्यातला आत्मविश्वास मात्र कमी करून चालणार नाही. आत्मविश्वासाने फलंदाजी केली तर मात्र आपण विजयाकडे वाटचाल करू शकतो. आयुष्यामध्ये जेवढा संघर्ष असतो ना त्या संघर्षाला जेवढी टफ फाईट करून जिंकल्यानंतर जो विजयामध्ये आनंद असतो तो एक वेगळाच असतो. तो मात्र करावा लागेल तो शैलेश यांना. आपल्या खांद्यावरती खूप मोठ्या जबाबदारी आहेत पण मात्र रोशनकडे ती काबिलियत आहे अचूक गोलंदाजी करण्याची. ती आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल जर वांजळे हनुमानवाडी या संघाला विजयी व्हायचा असेल तर. कारण चेसिंग करत असताना मात्र शैलेशच्या खांद्यावरती मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि ती जबाबदारी परिपूर्ण झेलण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय ते रोशन या गोलंदाजाने. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी एका चेंडूवरती 2 धावसंख्या बनवाव्या लागतील असं समीकरण येत आहे. पण पाहूया शैलेश यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर समीकरण अजून देखील थोडंसं अवघड होतंय. 4 चेंडू आणि 9 धावांचं लक्ष्य आहे. म्हटलं जातं ना लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न केले तर प्रयत्नाला मात्र यश प्राप्त होतं. ते प्रयत्न मात्र आपल्याला करावे लागतील. कारण नशीब म्हटलं होतं ना माझ्या नशिबात आहे ते होईल पण नशीब जर घडवायचं असेल तर मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण नशिबात जे लिहिलेलं आहे ते प्रयत्न केल्याच्या नंतरच नशिबामध्ये घडलं जातं. आणि तर स्तब्ध दे हरी पलगावर. हरी कुठलाही पलगावर देणार नाही आहे मात्र प्रयत्न करावे लागतील. तब्बल 4 चेंडूमध्ये आपल्याला 9 धावा ही कंपल्सरी बनवाव्याच लागतील. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती रोशन वाजे यांच्या माध्यमातून. 2 चेंडू हाताळले गेलेत. एक पहिला चेंडू निर्धाव. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय शुभमच्या बॅट मधून आणि मात्र निर्धावची चेंडूची सांगता होते. आता मात्र समीकरण येतोय ते 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अगदी सामन्याला मात्र कलाटणी दिली. थोडस 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असताना आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. म्हणजे 3 चेंडूवरती 1च धाव खर्ची केली गेली. महत्वपूर्ण गोलंदाजी करते. शाबासकीची थाप देखील दिली जाते ज्याचा जर्सी क्रमांक 17 आहे. अनेक सामन्यामध्ये जो खतरा ठरला जातो तो रोहन वाजे. आता मात्र गोलंदाजी आपला भाऊ आहे. बॅटची कडा लागतात. 1 धाव मिळते आणि समीकरण थोडस सोपं होतंय. आता मात्र समीकरण येतंय तो 2 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष्य आहे.
म्हणजे अगदी दोन्ही चेंडू सीमारेषे पार करावे लागतील, 2 चौकार मारावे लागतील किंवा 1 षटकार आणि 2 धावा एका चेंडूवरती घ्यावे लागतील, तरच आरसीसी खामगाव हा संघ मात्र विजयी होऊ शकतो आणि खांद्यावरती जबाबदारी आहेत त्या शैलेश यांच्या. रोशन वाजे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्णायक षटक हाताळत असताना मात्र महत्वपूर्ण भूमिका निभावतोय. गवळी प्रीमियर लीग खेळाच्या नंतर आपल्या संघाला बिलॉन करतोय. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील. 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावेचं परिपूर्ण रूपांतर होताच अगदी 2 धावा परिपूर्ण होत आहेत. मात्र समीकरण आलंय ते 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जी गवळी प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल झाली होती त्याच्यामध्ये देखील याच पद्धतीने आवश्यकता होती आणि मात्र 1 चेंडू आणि 6 धावांची. तिथे मात्र सँडी दिवेकर यांनी 6 धावा षटकार मारला होता आणि सामना आपला विजय करून ठेवला होता. त्याच पद्धतीने मात्र आता शैलेश गायकर फलंदाजी आमंत्रित आहेत. 1 चेंडू आणि 6 धावांचा लक्ष्य आहे. प्रयत्न करावे लागतील, पराकष्ट करावा लागतील आणि प्रयत्नाला मात्र यश येऊ शकतो, पण मात्र मोठा फटका आपल्या फलंदाजीवर आणावा लागतील. हा दडपण येतोय गोलंदाजावरती, कारण ही काबिलियत आहे एखाद्या फलंदाजाची. एखादा षटकार तो देखील मारू शकतो, पण पात्र प्रयत्न करतोय काय पाहूया. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मध्ये फसला जातोय, बीट केलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि वांजळे हनुमानवाडी या संघ विजयी होते. या संघाचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पुढील सामना आहे तो नेवरुळ आणि घुमेश्वर